1942 साल भारत छोडो आंदोलनामुळे संपूर्ण देश अस्वस्थ होता. रस्त्यावरती घोषणा घुमत होत्या. तरुणांच्या डोळ्यात स्वातंत्र्याचं स्वप्न पेटलेलं होतं. या आंदोलनाचा एक प्रमुख आवाज म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. ब्रिटिश सरकारला हे स्पष्ट कळून चुकलं होतं की जोपर्यंत नेहरू मोकळा आहे तोपर्यंत भारत शांत बसणार नाही. एका अंधाऱ्या रात्री ब्रिटिश अधिकारी त्यांच्या घरी आले. कोणताही गोंधळ नाही, कोणताही विरोध नाही. नेहरू शांतपणे उभे राहिले. हातकड्या घालण्यात आल्या. त्या क्षणी फक्त एक माणूस अटक झाला नाही, तर कोट्यावधी भारतीयांच्या आशा साखळदंडामध्ये अडकल्या. तुरुंगात पोचताच नेहरूंसमोर एक वेगळंच जग उभं राहिलं. उंच थंड भिंती, लोखंडी दरवाजे, एक भयान शांतता. बाहेर हजारोंच्या गर्दीला संबोधणारा नेता इथे पूर्णपणे एकटा होता. दिवस कसा उजाडतो आणि कसा मावळतो याचा काहीही फरक उरलेला नव्हता. सकाळी मोजकं बेचवन्न, दुपारी अंतहीन शांतता आणि रात्री मन पोखरणारा एकांत. अनेक वेळा झोप येत नसे. डोळे उघडे ठेवून ते छताकडे पाहत राहायचे आणि स्वतःलाच विचारायचे, हा मार्ग खरंच योग्य आहे का? पण लगेच त्यांच्या मनात दुसरा विचार येईल, जर आज आपण झुकलो तर उद्या या देशाच्या पिढ्यांना गुलामीत जगावं लागेल. या विचारांनीच ते स्वतःला सावरायचे. तुरुंगातल्या त्या दिवसांनी नेहरूंना तोडलं नाही, तर अधिक मजबूत केलं. एकाकीपणात त्यांनी स्वतःशी संवाद साधायला सुरुवात केली. देश म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि नेतृत्व म्हणजे काय याची खरी जाणीव त्यांना याच अंधारात झाली. रात्री तुरुंग अधिक भयावह व्हायचा. दूर कुठेतरी एखाद्या कैद्याचा आक्रोश ऐकू यायचा. पावलांचे आवाज, साखळ्यांचा कंकर्ष आवाज आणि मध्येच पूर्ण शांतता. त्या शांततेत नेहरू स्वतःशीच पुटपुटायचे, मी एकटा नाही, या अंधारात माझ्यासोबत संपूर्ण भारत उभा आहे. हे शब्द त्यांच्या मनाला आधार द्यायचे. याच काळात त्यांनी आपल्या मुलीला इंदिराला अनेक पत्र लिहिली. ती पत्र केवळ एका वडिलांची मुलीशी झालेली भावनिक बोलणी नव्हती, तर ती पुढील पिढीसाठीची शिकवण होती. एका पत्रात ते लिहितात, जीवन हे केवळ सुखासाठी नसतं, ते कर्तव्यासाठी असतं. सत्याचा मार्ग एकट्याचा असतो, पण तोच मार्ग इतिहास बदलतो. ही पत्र लिहिताना त्यांच्या डोळ्यात पाणी असे, पण हात थरथरत नसत. तुरुंगातील वातावरणाने त्यांची तब्येत खालावली. ताप, अशक्तपणा आणि खोकला त्यांचा पाठ सोडत नव्हता. औषध मर्यादित होती, तरीही ब्रिटिश अधिकाऱ्यांची वागणूक कठोरच राहिली. काही वेळा मुद्दाम अपमान केला जाई. एका अधिकाऱ्याने उपहासाने विचारलं, इतका वेळ तुरुंगात राहून काय मिळालं? नेहरू शांतपणे उत्तरले, मला माझा देश अधिक स्पष्टपणे समजला. त्या एका वाक्यात त्यांचा संपूर्ण संघर्ष सामावलेला होता. वर्षानुवर्ष हा छळ सुरू राहिला. बाहेर इतिहास घडत होता, आत नेहरू त्या इतिहासासाठी स्वतःला घडवत होते. तुरुंग त्यांच्यासाठी शिक्षा राहिली नाही, तर तपश्चर्या बनली. विचार अधिक प्रगल्भ झाले, दृष्टिकोन अधिक विशाल झाला. स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा याची बीजं याच एकांतात पेरली गेली. तुरुंगात दिवस जसे पुढे सरकत गेले तसे नेहरूंच्या मनातला संघर्ष अधिक खोल होत गेला. बाहेर लोक त्यांना नेता मानत होते, पण इथे ते केवळ कैदी क्रमांक होते. अनेकदा सकाळी उठल्यावरती त्यांना क्षणभरही आठवत नसे की आज कोणता दिवस आहे. सोमवार, मंगळवार याचा अर्थच संपला होता. इथे फक्त एकच गोष्ट चालू होती, प्रतीक्षा. कशाची प्रतीक्षा हे त्यांनाही माहीत नव्हतं. कधीकधी त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण यायची. श्रीमंत, सुसंस्कृत वातावरणात वाढलेला मुलगा आज या थंड जमिनीवरती झोपतोय याचा विचार मन पोखरायचा. मनात प्रश्न यायचा, मी हा मार्ग निवडला नसता तर? पण लगेचच त्याचं उत्तरही मिळायचं, जर हा मार्ग निवडला नसता तर भारत कधीच स्वतःचा झाला नसता. तुरुंगात अनेक कैदी होते, काही गुन्हेगार, काही क्रांतिकारक. रात्री एखादा कैदी रडायचा, एखादा ओरडायचा, तर एखादा पूर्णपणे शांत बसायचा. त्या आवाजात नेहरूंना भारताचं प्रतिबिंब दिसायचं. कोणी भीतीने तुटलेला, कोणी रागाने पेटलेला, तर कोणी आशेवर जिवंत. एका रात्री त्यांना झोप लागलीच नाही. ते उभे राहिले, खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाशात तारे होते.
ते स्वतःशीच पुटपुटले, हे तारे इंग्रजांचे नाहीत, हे आकाश कुणाच्या मालकीचं नाही, मग ही जमीन, ही माणसं कुणाच्या गुलामीत का असावीत? त्या रात्री त्यांनी ठरवलं, कितीही त्रास झाला तरी मागे हटायचं नाही. पुस्तक हे त्यांचं मोठं आधारस्तंभ होतं. काही वेळा ब्रिटिश अधिकारी मुद्दाम पुस्तक काढून घ्यायचे, तेव्हा नेहरू अधिक अस्वस्थ व्हायचे. कारण पुस्तक म्हणजे केवळ शब्द नव्हते, ती त्यांची सुटका होती. एक अधिकारी म्हणाला होता, तुम्ही एवढं वाचून काय बदलणार? नेहरू हसले होते. ते म्हणाले, विचार बदलले की साम्राज्य कोसळतात. इंदिराला लिहिलेल्या पत्रातून त्यांचा अंतर्गत संघर्ष स्पष्ट दिसतो. एका पत्रात त्यांनी लिहिलं होतं, कदाचित इतिहास मला कठोर समजेल, कारण मी कुटुंबापेक्षा देश निवडला. पण जर देशच नसेल तर कुटुंब कसं सुरक्षित राहील? हे शब्द केवळ वडिलांचे नव्हते, ते एका राष्ट्रनिर्मात्याचे होते. तुरुंगात आजारपण वाढत गेलं. ताप उतरायचा नाही, शरीर थकत चाललं होतं. काही क्षण असेही आले की मृत्यू जवळ वाटला. पण त्या क्षणीही त्यांच्या मनात भीती नव्हती. त्यांनी स्वतःलाच म्हटलं, जर माझा अंत इथे झाला तरी माझा विचार बाहेर जाईल आणि तो विचार इंग्रजांच्या साखळ्या तोडेल. वर्ष उलटली. बाहेर दुसरं महायुद्ध सुरू झालं. जग बदलत होतं आणि या भिंतीच्या आत एक माणूस स्वतःला घडवत होता. त्याला माहीत होतं, स्वातंत्र्यानंतर भारताला केवळ भावनांची गरज नाही, तर शहाणपणाची गरज आहे. म्हणून तुरुंगातच आधुनिक भारताची बीजं रोवली जात होती. जेव्हा सुटकेचा दिवस जवळ आला तेव्हा आनंदापेक्षा गंभीरता अधिक होती. कारण बाहेर पडणं म्हणजे पुन्हा संघर्षात उडी घेणं. मोकळं आकाश दिसलं, लोकांचा जयघोष ऐकू आला. पण नेहरू क्षणभर थांबले. त्यांनी मागे वळून त्या तुरुंगाकडे पाहिलं. कारण तो तुरुंग त्यांचा शत्रू नव्हता, तो त्यांचा गुरु झाला होता. आणि मग इतिहासाचा तो क्षण आला. 15 ऑगस्ट 1947, मध्यरात्रीचा क्षण. लाल किल्ल्यावरती उभा असलेला जवाहरलाल नेहरू आज मोकळा माणूस होता, पण त्याच्या डोळ्यात अजूनही तुरुंगाचा अंधार जिवंत होता. त्या भाषणाआधी काही क्षण ते शांत उभे राहिले. त्या शांततेत त्यांना आठवलेली प्रत्येक गोष्ट अंगावरती काटा आणणारी होती. थंड भिंती, एकाकी रात्री, इंदिराला लिहिलेली पत्र, आजारपण, अपमान. ते बोलायला लागले. पण तो आवाज केवळ पंतप्रधानाचा नव्हता. तो आवाज एका अशा व्यक्तीचा होता ज्यांना हार मानली नव्हती. जग झोपलेलं असताना भारत जागा झाला, कारण लाखो लोकांनी जागे राहून वेदना सहन केल्या होत्या. त्या क्षणी नेहरूंच्या मनात एकच विचार होता, हा देश कधीच पुन्हा गुलाम होऊ नये. कारण गुलामी म्हणजे केवळ साखळ्या नाहीत, ती मनाची अवस्था असते. आणि त्यांनी ती अवस्था आधीच मोडून काढली होती. इतिहास म्हणतो नेहरू पंतप्रधान झाले, पण सत्य हे आहे की त्याआधी ते अनेकदा कैदी झाले होते. आणि कदाचित म्हणूनच ते नेता झाले. कारण जो माणूस स्वतःच्या वेदनेतून बाहेर येतो तोच लोकांच्या वेदना समजू शकतो. तुरुंगात पेटलेला तो छोटासा दिवा अखेर संपूर्ण देश उजळवून गेला. आणि म्हणूनच आजही जेव्हा स्वातंत्र्याचा विचार केला जातो तेव्हा त्या प्रकाशामागे एक अंधार दिसतो.